नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 9 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण नवी मुंबई महानगरपालिका पदभरती 2026 मित्रांनो गट अ, ब, क आणि या सर्व पदांसाठी मित्रांनो आपण जे आहे परीक्षाभिमुख अशी अतिशय महत्त्वाची अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत, ज्यामध्ये तुम्ही आरोग्य खात्याशी संदर्भात पदासाठी अर्ज केला असेल किंवा मित्रांनो तुम्ही गट ब च्या पदासाठी अर्ज केला असेल किंवा तुम्ही गट क च्या पदांसाठी अर्ज केलेला असेल, हे सर्वांसाठी मित्रांनो प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट असणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हे जे प्रश्न आहेत मित्रांनो, जे की रिसेंटली 2025 मध्ये मित्रांनो जुलै 25 ला जी आपली NMC ची म्हणजेच की नवी मुंबई महानगरपालिकेची जी भरती परीक्षा झाली होती, त्यामध्ये मित्रांनो TCS ने घेतलेले हे संपूर्ण काही प्रश्न आहेत। त्यामधले यामधला कोणताही प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो जे की रिपीट होऊ शकतो, त्या उद्देशाने आपण हे प्रश्न जे की कव्हर केलेले आहे। त्यामुळे प्रत्येक प्रश्न इम्पॉर्टंट आहे, शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो। तर पाहू आपण आजच्या या भागामधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न पहिला असा आहे, पहा काय म्हणतो, खालीलपैकी कोणती रिफायनरी म्हणजेच की तेल शुद्धीकरण कारखाना जो की राजस्थान राज्यामध्ये स्थित आहे, यापैकी असा प्रश्न आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, जे की पाचपदरा रिफायनरी हे जे आहे जे की राजस्थान राज्यामध्ये स्थित आहे। तर पाचपदरी रिफायनरी राजस्थानमधील जे की बाडमेर, कुठं तर बाडमेर जे की जिल्ह्यामध्ये स्थित आहे। पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी उत्तर होणार असेल। जर इतर सांगायचं झालं तुम्हाला, ते जे की बरेली रिफायनरी हे जे बिहार राज्यामध्ये आहे, त्यानंतर बोनगाई गाव रिफायनरी हे जे आहे आसाम राज्यामध्ये आहे, तर जामनगर रिफायनरी हे जे आहे जे की गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे। तर अशी वेगवेगळ्या राज्यामध्ये रिफायनऱ्या आहेत। पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी उत्तर होणार असेल। आणि जे विद्यार्थी गट अ च्या म्हणजेच की आरोग्य खात्याशी संदर्भात पदांसाठी अर्ज करत आहेत, त्यांनी तर आपला कोणताही व्हिडिओ मिस करू नका, कारण का तुमच्यासाठी आपण स्पेशली GK लायनर जे की आपण घेत आहोत, ज्यासोबत तुम्हाला संपूर्ण हे येणार असेल। त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, असहकार चळवळ कोणत्या वर्षी समाप्त झाली आणि महात्मा गांधींना ताब्यात जे की घेण्यात आलं? तर जे असहकार चळवळ संदर्भाचा हा प्रश्न आहे, जो की विचारण्यात आलेला होता, जे की कधी समाप्त झाली आणि कोणत्या वर्षी जे आहे जे की महात्मा गांधींना ताब्यात जे की घेण्यात आलेलं होतं। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, 1922 ला जे आहे थोडक्यामध्ये हे की घेण्यात आलं होतं। तर 4 फेब्रुवारी 1922 रोजी, कधी तर 4 फेब्रुवारीला 4 फेब्रुवारी 1922 रोजी जे आहे जे की झालेल्या जे चौराचौरी घटनानंतर महात्मा गांधींना असहकार चळवळ जी आहे जे की मागे घ्यावी लागली आणि त्यानंतर त्यांना जे आहे जे की अटक करण्यात आलेलं होतं। तर पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न पुढील तिसरा असा होता, भारतातील कोणता किनारा जे की बॅकवॉटर आणि लगूनसाठी जो आहे जो की ओळखला जातो? तर याचं उत्तर जे आहे जे की पर्याय नंबर ब, जे की मलबार किनारा हा जो आहे थोडक्यामध्ये जो की ओळखला जातो। तर केरळमधील मलबार किनारा जो आहे हा त्याच्या विशिष्ट बॅकवॉटरसाठी जो की प्रसिद्ध आहे, ज्याला स्थानिक भाषेमध्ये कयाल असं जे आहे असं म्हणतात। तर पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी होणार असेल। आणि जे विद्यार्थी असिस्टंट कमिशनर या पदासाठी अर्ज केलेला आहे, तर त्यांच्यासाठी आपण ऑलरेडी जे की स्पेशली टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल मित्रांनो बॅच आपण जी की रिलीज केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला आपण संपूर्ण काही टेक्निकलचा जो नियम कायदे आहे त्याची संपूर्ण सविस्तर टेस्ट सिरीज, ज्यामध्ये तुम्हाला 1000 प्लसचे MCQ आपण कव्हर करून दिले आहेत। आणि नॉन टेक्निकलमध्ये ई-बुक प्लस तुम्हाला नॉन टेक्निकलचे टेस्ट सिरीज आपण त्यामध्ये ॲड करून दिलेले आहेत, जे की विद्यार्थी जॉईन केलं नसतील तर मित्रांनो जॉईन करून घ्या, कारण का तुमच्याकडे ही अंतिम संधी आहे ही परीक्षा क्रॅक करण्याची आणि खूप चांगल्या लेवलची ही पदभरती आहे, जे की गट अ ची जे की फक्त सरळ सेवेमधून होत असल्यामुळे जे मित्रांनो यानंतर असे पदे निघतील काय माहिती नाही, परंतु यावेळेस तुम्ही ही संधी मिस करू नका। आणि परिपूर्ण अभ्यासक्रमासाठी तुम्ही मित्रांनो आपली बॅच जॉईन केलं असेल तर जॉईन करून घ्या, लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेली आहे। आणि जे क्युरीज वगैरे होते ते संपूर्ण त्यामधून आपण सॉल्व्ह करून घेतलेलं आहे, जे की टेक्निकलचा आपण प्रत्येक पॉईंट टू पॉईंट त्या ठिकाणी उपलब्ध आपण तुम्हाला करून दिलेलं आहे, जे की आरोग्य खात्याशी संबंधित असो किंवा मित्रांनो तुम्ही सहाय्यक आयुक्तासाठी असो किंवा गट क च्या पदासाठी अप्लाय केलेलं असेल, तर लगेचच्या लगेच डाउनलोड करून घ्या मित्रांनो, जॉईन करून घ्या। ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व्हिडिओच्या। त्यानंतरचा चौथा प्रश्न असा आहे, भारतीय संविधानातील कोणते कलम जे की वित्त आयोगाशी संबंधित आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कलम 280 हे जे आहे वित्त आयोगाशी संबंधित आहे। त्यानंतरचा प्रश्न पाचवा असा आहे, पहा काय म्हणतो, खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य पर्यावरणाच्या संरक्षणाशी संबंधित आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय ए, जे की अनुच्छेद 51 जी हे जे आहे थोडक्यामध्ये जे की पर्यावरणाच्या संरक्षणाशी संबंधित आहे। तर भारतीय संविधानातील अनुच्छेद हे आहे। तर वन, तलाव, नद्या आणि वन्यजीवासह नैसर्गिक पर्यावरणाचं संरक्षण आणि सुधारणा करणे हे नागरिकाचे मूलभूत कर्तव्य जे की असल्याचे नमूद यामध्ये केलेलं आहे, त्यामुळे हे अनुच्छेद इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर सहावा प्रश्न असा विचारण्यात आला होता, फेडरेशन कप ॲथलेटिक्स 2025 कधी आयोजित करण्यात आला होता?
तर याचं जे उत्तर होतं जे की पर्याय नंबर जे की ड म्हणजे की 21 ते 24 एप्रिल 2025 रोजी. तर पहा, करंट अफेअरचे देखील प्रश्न खूप त्यावेळेस विचारण्यात आले होते. परीक्षा झाली होती जुलैमध्ये आणि विचारण्यात आलं होतं रिसेंटली एप्रिलच्या जे की घडलेल्या ॲथलेटिक्सच्या होते त्यावर प्रश्न आलेला होता. तर फक्त 2 महिने पूर्ण याच्यामध्ये जे की मागल्या याच्यामध्ये करंट अफेअर्स त्यावेळेस विचारण्यात आलेलं होतं. पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणारं होतं. त्यानंतरचा 7वा प्रश्न असा होता, एप्रिल 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार 2011-12, 22-23 दरम्यान 171 दशलक्ष भारतीय अत्यंत गरिबीतून बाहेर आले आहेत, असा दावा कोणत्या संस्थेने केला? तर याचं उत्तर होतं जे की पर्याय नंबर सी जे की जागतिक बँक म्हणजे की वर्ल्ड बँकेने जे आहे जे केलेला होता. त्यानंतर आपला 8वा प्रश्न पुढील असा विचारण्यात आला होता, मार्च 2025 मध्ये भारतीय नौदलाने कोणत्या संस्थेच्या सहकार्याने जे की VLSRSAM या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी जे की केली? तर याचं जे उत्तर होतं ते आहे ऑप्शन नंबर ब जे की संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच की DRDOच्या जे आहे थोडक्यामध्ये यशस्वी जी काही चाचणी जी आहे केलेली होती या संस्थेच्या. जर मित्रांनो तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका पदभरती 2026 साठी मित्रांनो अर्ज भरला असेल आणि मित्रांनो त्याच्या परिपूर्ण A to Z तयारीसाठी आपलं TCS पॅटर्ननुसार मित्रांनो सर्व काही अतिसंभव प्रश्न नोट्स आणि टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक मित्रांनो बॅच जॉईन केलं नसेल तर वेळ न वाया घालवता व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे ज्यामध्ये तुम्ही संपूर्ण आपला हा कोर्स जो आहे तो जॉईन करू शकता, ज्यामध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व पदांकरता मित्रांनो स्पेशली मित्रांनो सर्व काही अभ्यासक्रमानुसार जे आपण A to Z मित्रांनो अभ्यासक्रम ऍड करून दिला आहे, ज्यात तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक मित्रांनो तुम्ही कोणत्याही पदाकरता अर्ज केला असेल ज्यामध्ये सहाय्यक आयुक्त असो किंवा आरोग्य विभागासंदर्भात पद असो किंवा कनिष्ठ अभियंत्याचं पद असो त्या सर्व पदांची मित्रांनो तयारी आपल्या ॲपमध्ये तुमच्याकडे करून दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण NMCच्या अतिसंभव प्रश्न संच मिळणार असेल, परीक्षा पॅटर्ननुसारची प्रश्नपत्रिका मिळणार असेल, त्यासोबतच इतर मनपाचे आपण PYQ क्वेश्चन पेपर देखील ऍड करून ठेवलेले आहेत, ज्यामध्ये संपूर्ण पेपर पॅटर्ननुसारची गुणांकन पद्धत, तुमची रँक वगैरे सर्व काही तपासता येणार असेल मित्रांनो. तर मित्रांनो जर तुम्ही अजून जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. कमी वेळेमध्ये 100% त्या मित्रांनो तुमची तयारी जी की होणारी असेल आणि सर्व पदाची तांत्रिके देखील उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडे बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल मित्रांनो. त्यामुळे लगेच जॉईन करून घ्या. चांगल्या आणि उत्तम तयार लागा मित्रांनो. कोणत्याही बाबतीमध्ये तुम्ही माघार जी आता घेण्याची गरज पडणारी नसेल, कारण का 100% अभ्यासाची तयारी आपण एकाच ठिकाणी तुमच्यासाठी करून ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी आपली स्पेशली बॅच मित्रांनो जॉईन केलं नसेल तर लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे, जॉईन करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला आरोग्य भरती संदर्भाची पदे आहेत तेव्हा कनिष्ठ जे काही सहाय्यक अभियंताची पदे वगैरे आहेत त्या सर्वांसाठीची मित्रांनो आपण त्या ठिकाणी संपूर्ण काही स्पेशली बॅचेस आपण क्रिएट केलेले आहेत. आपल्या ॲपमधून तुम्ही तुमच्या आवडत्या हवे त्या पदानुसार मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 9 असा आहे, पहा काय म्हणतो, 2025च्या वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार जगातील सर्वात आनंदी देश कोणता आहे? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी जे की फिनलँड हे जे आहे देश बनलेला आहे. तर फिनलँड हा सातत्याने अनेक वर्षापासून या अहवालात प्रथम क्रमांकावर जे की राहणारा देश आहे. त्यानंतर आपला प्रश्न पुढचा 10वा असा आहे, 2016 मध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी रुबर्न मिशन हे जे आहे ज्याला आपण SPMRM असं म्हणतो, तर कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलं होतं? तर याचं उत्तर आहे जे की पर्याय नंबर याचं डी छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. तर हे मिशन 21 फेब्रुवारी 2016 रोजी छत्तीसगडमधील कुरुड येथून जे की सुरू करण्यात आलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न पुढचा 11वा असा आहे, भारतीय संविधानातील मूलभूत हक्काच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर मूलभूत हक्काच्या संदर्भातचं विधान या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. यामध्ये 3 विधाने आहेत, ज्यामध्ये एक विधान आहे मूलभूत हक्क 6 व्यापक श्रेणीमध्ये विभागलेले आहेत आणि ते न्यायप्रविष्ट आहेत. दुसरं विधान आहे संविधानातील कलम 12 ते 35 हे मूलभूत हक्काशी संबंधित आहे. तिसरं कलम आहे संविधानाचा भाग 3 हा मूलभूत हक्काच्या हाताळणी करतो. तर यापैकी कोणतं जे की विधान बरोबर आहे? तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर जे की सी या ठिकाणी होणारं असेल, म्हणजे की 1, 2 आणि 3 हे सर्व जे आहेत या ठिकाणी जे की बरोबर विधाने आहेत, म्हणून पर्याय नंबर सी याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर प्रश्न 12वा आपला असा आहे, नोव्हेंबर 2024 मध्ये निधन झालेल्या शारदा सिन्हा कोणत्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती होत्या? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं सी लोकगायिका या क्षेत्रामधील त्या होत्या. त्यानंतर आपला पुढील प्रश्न 13वा असा आहे, मार्च 2025 मध्ये संगीत कलानिधी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की बी अंकाराई सुबालक्ष्मी यांना जो आहे जो की प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा पुढील आपला 14वा प्रश्न असा आहे, 2025च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर किती जे काही फरकाने विजय मिळवला होता? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्याय जे की बी 4 विकेट्सनं जे आहे जे की जिंकलेलं होतं.
त्यानंतर आपला पुढील प्रश्न 15वाचा आहे, सूर्य मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की ओडिसा. तर प्रसिद्ध जे कोणार्क सूर्य मंदिर आहे ओडिसामध्ये असून ते ब्लॅक पॅगोंडा म्हणूनही ओळखलं जातं. तर ब्लॅक पॅगोंडा हे त्याचं दुसरं नाव आहे, हे देखील तुम्ही माहिती असावं तुम्हाला. त्यानंतर 16वा प्रश्न, भारताची सर्वात मोठी भूसीमा कोणत्या देशासोबत आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की बांगलादेश या देशासोबत आहे. तर भारताची बांगलादेशसोबतची सीमा सुमारे 4096 किलोमीटर लांबीची आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न 17वा असा आहे, 2025 मध्ये कोणत्या कंपनीला भारतात उपग्रह संप्रेषण सेवा देण्यासाठी जे की प्राप्त झाले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की डी, स्टारलिंक याच्यासोबत जे की झालेलं आहे. लेटर ऑफ इंटेंट, ज्याला LOI असं देखील म्हणतात. त्यानंतर आपला पुढील 18वा प्रश्न असा आहे, 42व्या घटना दुरुस्तीद्वारे कोणते मार्गदर्शक तत्व जे की समाविष्ट करण्यात आलेलं आहे, जे की कलम 39A नुसार? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ए, न्यायाची खात्री करण्यासाठी मोफत कायदेशीर मदत, हे जे आहे जे की समाविष्ट करण्यात आलेलं आहे. या कलमाद्वारे गरिबांना मोफत कायदेशीर मदत मिळवून देण्याचा तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपला प्रश्न 19वा असा आहे, ग्रामीण भागातील BPL तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन बेरोजगारी कमी करणे हा कोणत्या कार्यक्रमाचा उद्देश आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था याचा जो आहे थोडक्यामध्ये उद्देश आहे. त्यानंतर आपला प्रश्न 20वा, मे 2025 मध्ये कोणत्या संस्थेकडून 500 इनवर अँटी टँक गायडेड मिसाईल्स खरेदी करण्याची ऑर्डर देण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की भारत डायनॉमिक्स लिमिटेड याला जे आहे थोडक्यात देण्यात आलेली आहे. तर हे सर्व प्रश्न पाहून घ्या जे की झालेले आहेत जुलैमध्ये, परंतु रिसेंटलीच म्हणजे की 2-3 महिन्यामधलं तुम्हाला या ठिकाणी करंट अफेअर्स विचारलं होतं. तर तुमच्या देखील येणाऱ्या एक्झाममध्ये करंट अफेअर्सचे 1 ना 2 प्रश्न फिक्स आहेत, परंतु जे की रिसेंटलीच तुम्हाला 1 ते 2 महिन्यामधले करायचे आहेत, या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न आपला 21वा असा आहे, कोणत्या भारतीय चित्रकला शैलीत नैसर्गिक रंगाचा जो की वापर करून हिंदू देवदेवता आणि महाकाव्याचे चित्रण केलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की कलमकारी चित्रकला याचं जे थोडक्यामध्ये चित्रण केलं जातं. तर कलमकारी ही आंध्र प्रदेशातील शैली असून त्यात हाताने किंवा ब्लॅकने कपड्यावर नैसर्गिक रंग वापरून चित्र काढली जातात. पर्याय नंबर ए उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 22 आपला, मे 2025 मध्ये इंटरनेट किंवा उपग्रह कनेक्टिव्हिटी शिवाय प्रतिमा शेअर करणारी यंत्रणा कोणत्या IITच्या संशोधकाने विकसित केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की IIT जे काही BHU आहे जे की यांनी जे आहे जे काही केलेली आहे. पर्याय नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 23वा प्रश्न आपला, संविधानिक आणि असंवैधानिक किंवा वैधानिक संस्थेच्या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं डी, यापैकी सर्व जोड्या चुकीच्या आहेत. यामध्ये आपल्याला जे पाहायला मिळालेलं आहे, म्हणून पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी जे की होणार असेल. तर यामध्ये कोणतीही जोडी योग्य नाही आहे, तर प्रत्येक जोडी या ठिकाणी जे की चुकीची जोडी संबंधित आपल्याला दिलेली आहे. तर मित्रांनो, असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 23 क्वेश्चन होते जे की आपण GK संदर्भात पाहिलेले आहेत. आणि हे सर्व प्रश्न TCSने जे आहे जे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या मागील झालेल्या पदभरतीच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला या सर्वांची PDF हवी असेल किंवा आपला स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करायचा असेल तर मित्रांनो तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही मित्रांनो ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून आपला संपूर्ण काही कोर्स जो आहे तुम्ही एनरोल जे मित्रांनो त्यामध्ये करू शकता. तर असा होता महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, पे प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.